नमस्कार. रायझिंग ठाणे या कार्यक्रमात आज आपण दुसऱ्या परिसंवादाला सुरुवात करतो. त्याला स्पर्श आपण करणार आहोत. अर्थात जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय की ठाणे शहर असं म्हणत असताना त्यातल्या रस्ते सुरक्षा या विषयाला घेऊन देखील आपण बोललं पाहिजे. कुठलंही शहर चकचकीत छान असं म्हणत असताना हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असतो की तिथली वाहतूक शिस्तप्रिय आहे का किंवा शिस्त पाळते का, आणि जर हे सगळं होत असेल तर अपघात टळलेले आहेत का. मंडळी, मी काय असं म्हणत आलेलो आहे की जन्म हा नैसर्गिक आहे आणि अपघाती मृत्यू हा अनैसर्गिक आहे आणि ते कधी होता कामा नये. आणि ठाण्यामध्ये जर तसं बघायला गेलं तर या विषयाला घेऊन चर्चा केली पाहिजे, कारण नागरीकरण होतंय, वाहनांची संख्या वाढते, या सगळ्या याच्यात नियम पाळणं देखील फार महत्वाचं आहे. म्हणून याविषयी चर्चा करण्याकरता मान्यवर पाहुणे आपल्याबरोबर आहेत. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की. सुजय पत्की कायम या विषयाला घेऊन काम करत असतात. आपल्यासोबत आहेत ठाण्याच्या परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, एक तरुण तडफदार या विभागातले अधिकारी म्हणून त्यांचा परिचय, आणि आपल्याला सगळ्यांनाच परिचित असणारा संतोष जुवेकर. संतोषला आपण यासाठी या व्यासपीठावरती बोलवले की तो ठाणेकर आहे आणि ठाणेकर असल्या कारणाने मोठ्या पडद्यावरती तो आपली ओळख तर त्यांनी निर्माण केलेलीच आहे, पण ठाणे बदलताना संतोष बघतोय, म्हणून आज तो आपलं मत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मी सुरुवात सगळेच ठाणेकर आहेत. मी ठाणेकर असण्याचं मी म्हणलं ना की मुलुंड क्रॉस केलं ना की आपसूक लोकलमध्ये लोक म्हणायला लागतात आमचं ठाणे, आम्ही ठाणेकर. पण हे जे आहे ना ते यासाठी आहे कारण ठाणे बदलतंय आणि ठाणे बदलण्याची ताकद जी आहे या सगळ्या मंडळींमध्ये. सुरुवात मॅडम मी आपल्यापासून करतो. 2024ची आकडेवारी ठाण्यातली जर आपण लक्षात घेतली, जर रस्ते सुरक्षा आणि नियम ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या जात आहेत, तरी 230चा अपघाती मृत्यूचा आकडा जो तो समोर येताना दिसतोय. तसं होऊ नये, पण हे सगळं कमी करण्याच्या दृष्टिकोनातून बरेचसे मुद्दे ज्यावर तुम्ही काम करत असाल, पण तुमच्याकडे अवजड वाहतूक हा एक फार कळीचा मुद्दा आहे. या विषयाला घेऊन आपलं विभाग काय काम करत आहे? आत्ताच तुम्ही बोलले की खरंच अपघात हा अतिशय वेदनादायक ऐकायला सुद्धा शब्द आहे. तो अपघातात एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर ती कुटुंबावर त्याचा अतिशय वाईट असा परिणाम होतो. ती जर व्यक्ती कर्ता पुरुष असेल किंवा कर्ता स्त्री असेल आणि ती जर अपघातात मृत्यू पाहिली तर ते संपूर्ण कुटुंब संपतं. बिलकुल. तुम्ही म्हटले की काय आपण उपाययोजना करू शकतो, तर आरटीओ विभागामार्फत तसेच ट्रॅफिक पोलीस विभागामार्फत महानगरपालिका आणि PWD विभागामार्फत अशा उपाययोजना केल्या जातात. तर आपण याच्यावर थोडंसं लक्ष देऊया. ब्लॅक स्पॉट. तर ब्लॅक स्पॉट आम्ही असे निवडतो की ज्या ठिकाणी अपघात जास्त झालेला आहे. तर ब्लॅक स्पॉट हा नेमकं काय आहे, जर 500 मीटरच्या जी रस्त्याची लेंथ असते त्याच्यामध्ये कमीत कमी 5 अपघात होणं आणि जास्तीत जास्त 10 लोकांचा मृत्यू होणे असे स्पॉट निवडले जातात. आणि मग ह्या स्पॉट निवडल्या गेल्यानंतर त्याच्यावर काय उपाययोजना केली जाते, त्यासाठी हे चारही विभाग एकत्र बसतात आणि त्या पद्धतीने ती उपाययोजना त्या ठिकाणी केली जाते. आता आपण जर बघितलं तर अपघातात जास्तीत जास्त मृत्यूंचं प्रमाण जर बघितलं तर हे 2 व्हीलर जी लोक वाहन चालवतात, ज्याचं स्पीड त्यांच्या हातात असूनही ते कंट्रोल होत नाही, तर अशा लोकांचा मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. तर अशा लोकांनी जेव्हा मृत्यूचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर रस्त्यावरच्या वाहतुकीमध्ये शिस्त निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ही शिस्त केवळ आपल्याच हातात असते. आपण जर ती शिस्त व्यवस्थित पाळली आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन व्यवस्थित केलं तर 100% अपघात कमी होतील असं मला वाटतं. तुझे काय करावं, म्हणजे आपण भलेही गाडी व्यवस्थित चालवत असलो पण अगदी बाजूचा मनुष्य जो वाहन चालवतो तो चालवेलच याची काही गॅरंटी नसते. म्हणजे आपली काही चूक नसते पण त्याचा एक धक्का फार मोठं नुकसान करून जातो. एकतर वाहनाचं तर होतं, काही वेळेला आपल्याला इजाही होते आणि काही वेळेला जीवही जातात. आता इतकी वर्ष तुम्ही ठाण्यातली सगळी वाहतूक ऑब्झर्व्ह करताय, काय तुमचं मत आहे? मला असं वाटतं की ठाणं हे खूप सर्वार्थाने बदलत आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये हा नागरीकरणाचा जो वेग आहे त्यामध्ये आज ठाण्याची झालेली लोकसंख्या ही 28 लाखापर्यंत पोहोचली आहे. त्या तुलनेमध्ये जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत की जिथे 1 लाखाच्या मागे 40 ते 50 बसेस असण्याची आवश्यकता आहे, ती आज ठाणे महापालिकेची एक 20 ते 25 इतकीच क्षमतेने धावली जाते. त्यामुळे कुठेतरी एक पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवण्याची खूप गरज आहे. लोकसंख्या वाढते पण त्या तुलनेत सार्वजनिक व्यवस्था वाढलेली नाहीये. त्याचबरोबरीनं वाहतूक कोंडी हा तर सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आपण माणूस चालणारा असेल, तो सायकलवर असेल, स्कूटरवर असेल, कुठल्याही मोडवर असला तरी पण
त्याची नितांत आवश्यकता आहे की ही वाहतूक व्यवस्था आहे ही थोडी स्ट्रेंथन करण्याची खूप गरज आहे. अपघातांचं प्रमाण जे आहे ते दोन्ही बाजूनी म्हणजे वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे होत आहे आणि थोडं प्रशासनाच्या कमी लक्ष दिलेल्यामुळे पण होत आहे, असं दोन्ही बाजूनी मला जाणवतं की ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहेत अशा ठिकाणी योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अनेक मृत्यू हे खड्ड्यांमध्ये गाडी पडल्यामुळे अशा पद्धतीने झालेले आहेत. तर त्यामुळे ह्या दोन्हीचा जो मेळ आहे तो अधिक वाढवण्याची गरज आहे असं मला वाटतंय. संतोष, ठाणे बदलताना बघतोय, वाढताना बघतोय, पसरताना आपण बघतोय. लोक रोजगाराच्या निमित्ताने ठाण्यात येत आहेत, वाहनं देखील वाढत आहेत. तू देखील अर्थात म्हणजे शूटिंगसाठी ज्यावेळेस तू बाहेर जात असेल तुझं स्वतःचं म्हणून एक वाहन आहे, पण काय करावं म्हणजे हे 230चा जो आकडा आहे मी जो एक बघतोय याच्यात टू व्हीलर आणि पादचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. काय करायचं नेमकं? हेल्मेट घाला असं सांगून झालं, नियम पाळा असं सांगून झालं, पण चुकतंय कुठं? नमस्कार. सर्वात आधी खूप खूप धन्यवाद. रायझिंग ठाणे या कार्यक्रमात मला बोलवलं होतं आणि एक ठाणेकर म्हणून नेहमीच विजू इथे बसला, आम्ही कळकळीने आम्ही मित्र म्हणून बोलत असतोच, पण आज तुमच्या माध्यमातून मला जे वाटतं किंवा आम्हाला जे वाटतं ते व्यक्त होता येईल. सरांनी आता सांगितलं की ठाणे बदलत आहे, ठाणे बदलतही आहे, सर्व अर्थानेच बदलत आहे, सर्व अर्थाने वाढतही आहे. म्हणजे चांगल्या बाबतीतही त्याची वाढ आहेच, तेवढीच काही बाबतीत आता सरांनी किंवा आता या प्रश्नातून नमूद होत आहे की अपघात वाढत आहेत. अनेक वेळेला मी ठाणे ट्रॅफिक अवेअरनेस यासाठी कार्यक्रमासाठी आम्ही सगळेच मित्र जात असतो, कलाकार आम्हाला बोलवलं जातं. किंवा एक कलाकार असल्याचा एक थोडासा आम्हालाही त्याचा फायदा असतो किंवा आमच्या जे अधिकारी आहेत जे ठाणेकरांसाठी आमच्या नागरिकांसाठी झटत असतात त्यांना एक फायदा होत असतो. तेव्हा मी एका कार्यक्रमात म्हणालो होतो की रस्ता सुरक्षा अभियान जो एक कार्यक्रम आयोजित केला जातो दरवर्षी असतो तो, बिलकुल. तेव्हा मग त्या कार्यक्रमात मी असं सांगितलं होतं की अर्थात आज सर्व अधिकारी ते त्यांचं कर्तव्य पार पाडतातच आहेत, पण त्याबरोबर एक नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आहे. आणि जेव्हा नागरिक या अभियानाचा अगदी योग्य असा विचार करतील किंवा समजून घेतील आणि ज्या दिवशी हे व्यवस्थित वागायला लागतील आणि ज्या दिवशी सुरक्षा अभियान रस्ता सुरक्षा अभियान घेण्याचा कार्यक्रम करावा लागणार नाही, तेव्हा मला असं वाटेल की माझं ठाण्यात करेक्ट प्रगल्भ झालं. या बाबतीत प्रत्येक नागरिक काय म्हणू एज्युकेट झाला असं मला नक्कीच वाटतं. आणि जसं आता ठाणे खूप वाढलंय, बऱ्यापैकी प्रगल्भही होत आहे, त्याचप्रमाणे लोकसंख्याही वाढतेच आहे. आणि लोकसंख्या एकदा वाढत गेली की तिथे असे अनेक प्रकारचे प्रश्न येतात, संकट येतात आणि त्या संकटासाठी तिकडची जी शासन संस्था आहे किंवा जी इकडची आमची महानगरपालिका आहे ते तर त्यांच्या परीने सगळे प्रयत्न करतातच, पण पुन्हा एकदा तिथे सुद्धा नागरिकांचाही तेवढा सहभाग असणं फार गरजेचं आहे. आवश्यक आहे. हा, आवश्यक आहे. पण कधी अचानक म्हणजे ट्रॅफिक जाम झालेलं आहे, मग अशा वेळी काही पर्यायच नाही, गाडीचा वापर करण्यापेक्षा गमतीशीर प्रश्न आहे, माझी उत्सुकता तुमची असेल, सेलिब्रिटीच्या बाबतीत हे प्रश्न पडतात. शेवटचा लोकल प्रवास केव्हा केला संतोषने? मी मला वाटतं काही 10-1 दिवसापूर्वीच मी लोकलनी गेलो होतो, पण काय ना बरेच काळ झाला आता लोकलनी प्रवास करून ती सवय तुटली आहे गर्दीत. पूर्वी नोकरी करायचो तेव्हा जायचो धक्काबुक्कीत, म्हणजे सॉरी आता या कार्यक्रमात तर मी माफी पण मागतो, 2 डब्यांच्या मध्ये शिडीला लटकून पण गेलोय कारण कामाला पोहोचणं फार गरजेचं होतं, पण आता ती सवय तुटली आहे. पण खरंच मला वाटतं काही त्या 1-2 वर्षातच मेट्रो सुरू होईल आणि आम्ही सर्वांनीच ठरवलंय. खरं तर खूप मनापासून वाटतं की आता स्वतःलाही कंटाळा येतो. सकाळचं कॉल टाइम असताना 9चं शूटिंगला, तेव्हा घरातनं मला 5:30-6ला निघावंच लागतं, कारण मला जर मी 8 वाजता निघालो किंवा 7:30ला निघालो तर मी कुठेतरी अडकेन. ते केवळ ठाण्यातलं ट्रॅफिक नाही, मला पुढे पवईलाही लागतं, बरोबर, पुढे जोगेश्वरी लिंक रोडलाही लागतं. बरोबर. त्यामुळे मी वाट बघतोय की मेट्रो कधी एकदा रेडी होईल की ज्याची मला तर गाडी फक्त कधीतरी ठाण्याच्या बाहेर म्हणजे पुण्याला, लोणावळ्याला, नागपूरला, कोल्हापूरला जातानाच वापरावी लागेल. वा वा, बढिया, जोरदार टाळे होऊन जाऊ देत सगळ्यांसाठीच. महत्वाचा विषय नाही, म्हणजे आपण चर्चा करतो की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सेलिब्रिटी म्हणून तेही वापरतात, तो काळाची गरज आहे, ती महत्वाचा मुद्दा आहे. पण सुजय, इतकी वर्ष ठाण्यातल्या सगळ्या वाहतुकीचं निरीक्षण तुम्ही केलं, काय प्रामुख्याने तुम्हाला समस्या जाणवतात? म्हणजे तुम्ही असं म्हणलात की काही अंशी दोष हा प्रशासनाचा पण आहे, व्यवस्थेचा पण आहे, तुम्ही नेमकं कोणाला पॉइंट आउट करताय? असं नाही, ठाणं हे एका
कोंडीमध्ये सापडल्यासारखी परिस्थिती आहे. कारण का JNPT जे सगळ्यात मोठं पोर्ट आहे, तर इथून नाशिककडे जाणारी म्हणजे पूर्ण उत्तरेकडे आणि पूर्वेकडे जाणारी जी वाहतूक आहे ही ठाणं क्रॉस करून जाते. त्यामुळे कंटेनरचा ट्रॅफिक हा खूप वाढतो. त्याच सोबत भिवंडीमध्ये देशातलं सगळ्यात मोठी गोडाऊन्स झालेली आहेत. तर या गोडाऊन्समधनं जी वाहतूक आहे ही पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर याला उत्तरही शोधली गेलेली आहेत. म्हणजे आज घोडबंदर बायपासला कोस्टल रोडचं प्लॅनिंग झालेलं आहे, जे गेल्या पुढच्या काही 3 ते 4 वर्षामध्ये ते होईल. ते पूर्णपणाने घोडबंदर बायपास करून साकेतपासून ते फाउंटेनपर्यंत पोहोचेल असा तो रस्ता प्लॅन केलेला आहे. आज टनेल होतोय जो ठाणे आणि बोरिवली याला जोडला जातोय, जो 10 मिनिटांमध्ये हा प्रवास होईल. आज जो आपला फ्रीवे आहे मुंबईचा तो ठाण्यापर्यंत येतोय. तर असे अनेक प्रकल्प हे सरकारच्या माध्यमातून ठाण्यासाठी प्लॅन केलेले आहेत. फक्त आपला विकासाचा स्पीड आणि असलेली गरज यामध्ये कायमच एक थोडी तफावत राहत असल्यामुळे ही आज समस्या जाणवते. मेट्रो 2 वर्षामध्ये चालू होईल. इंटरनल मेट्रो ऑलमोस्ट 14 किलोमीटरची 29 स्टेशनची आज ठाण्यामध्ये प्लॅन्ड आहे. त्यामुळे पुढच्या 4 वर्षामध्ये ठाणं हे खूप बदललेलं दिसेल आणि ते खूप सुसह्य आणि आनंददायी असेल जास्त. मॅडम, तुम्हाला विचारतो की वाहनं एवढी सगळी वाढलेली आहे, त्या तुलनेत व्यवस्थेतलं मनुष्यबळ देखील वाढायला हवं. ते तुमच्याकडचं असावं किंवा मग वाहतूक शाखेतलं असावं. बघा, अधिकारी म्हणून तुम्ही दुसऱ्या विभागावर बोलू शकता, पण तुमच्या दोघांकडे ही सगळी वाहतूक व्यवस्था सांभाळण्याच्या संदर्भात पर्याप्त मनुष्यबळ आहे का? आमच्याकडे आता भरती मोठ्या प्रमाणावर झाली. RTO विभागामध्ये असिस्टंट इन्स्पेक्टर म्हणून हजाराच्या संख्येत भरती झालेली आहे. त्यामुळे चेकिंग करताना आम्हाला आता काही तो प्रॉब्लेम येत नाही. त्याचप्रमाणे शासनाने वाहनांची संख्या पण मुबलक प्रमाणात दिलेली आहे आणि आमच्याकडे इंटरसेप्टर्स वाहनं देखील आलेली आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण वाहनांचा स्पीड कॅच केला जातो आणि शिक्षा केली जाते. त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं असेल, मुंबई पुणे हायवेवर ITMS कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहे. त्या ITMS कॅमेऱ्याच्या अनुषंगाने आमच्याकडे जे काही स्पीडमध्ये जाणारी वाहनं आहे ते कॅच केली जाऊन त्यांना लिंकच्या माध्यमातून शिक्षा देखील केली जाते किंवा दंड आकारला जातो. आणि तसं बघितलं तर 2019चा जो मोटर वाहन कायदा आला, त्या मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत दंडाच्या रकमा मोठ्या प्रमाणात वाढल्या. पण मॅडम, दंडाला घाबरूनच मी नियम का पाळावेत? बघा ना, हौशेला मोल नसतं असं म्हणलं जातं. अगदी बरोबर आहे. लाखोच्या गाड्या घेतल्या जातात, पालक देखील मुलांना ते घेऊन देतात. येस, पण ती ज्या टेक्नॉलॉजीची गाडी आहे ती नेमकी कशी चालवावी, त्याचा वेग काय याचा अंदाज न आल्याने सुद्धा मुलांचे अपघात झालेले आहेत. बरोबर ना संतोष? बरोबर आहे, तुमचं अगदी बरोबर आहे. मी तर ह्या रायझिंग ठाण्याच्या कार्यक्रमातून मी पालकांना पण आवाहन करेल की आपल्या मुलाच्या हातात लाडाच्या पायी तुम्ही वाहन देऊ नका. कारण मुलगा एखादी परीक्षा पास होतो, 12वी परीक्षा पास झाला, मार्क चांगले मिळाले तर वडील त्याला प्रॉमिस करतात की मी तुला ही गाडी घेऊन देईल. पण पालकांनी त्याची ती कपॅसिटी, वाहन चालवण्याची क्षमता बघणं देखील तेवढंच गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हटलं की नवीन टेक्नॉलॉजी झाली, नवीन वाहनामध्ये हे झाले, त्याचप्रमाणे शासन देखील बदलताना आपल्याला दिसतं आहे. IDTR ह्या संस्था आलेल्या आहेत की ह्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही चालकांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देऊ शकतात. चांगले चांगले ट्रॅक्स आहेत त्या IDTR मध्ये. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं वाहन चालवताना कशा प्रकारची काळजी घ्यावी ह्या त्या संस्थेमार्फत शिकवलं म्हणजे जातं. आपण कुर्ल्यातली घटना टाळू शकलो असतो. येस, तर ड्रायव्हरला माहितीच नव्हतं ती बस कशी चालवायची आहे. येस येस येस. तर असे जे काही कॉर्पोरेशन्स आहेत यांनी जर ड्रायव्हर्सच्या टीम तयार करून त्या IDTR संस्थेमध्ये पाठवल्या तर चांगल्या प्रकारचे ड्रायव्हर तयार होतील असं मला वाटतं. त्याचप्रमाणे आपण काय करतो की ड्रायव्हर तयार झाले, पण कसं असतं की समोरचा वाहन चालवताना कदाचित इकडच्याची चुकी नसते पण समोरच्याची पण चुकी असू शकते. अपघात होईल, अचानक होऊ शकतो, तो काही तुमच्या आमच्या हातात नाही. परंतु अपघात झाल्यानंतर सुद्धा कशी काळजी घ्यायची हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारचं जे काही शिक्षण आहे त्या संस्थांमध्ये दिलं जातं. केवळ वाहन चालवण्याचं नाही तर अपघात झाल्यानंतर कशा प्रकारची काळजी घ्यायची हे देखील त्या संस्थेमार्फत शिक्षण दिलं जातं. तर अशा चांगल्या रेप्युटेड शिक्षण अशा संस्थांमधून प्रशिक्षण घेणं जास्त गरजेचं आहे मला असं वाटतं. संतोष, मोठ्या पडद्यावरती वेगाने गाडी चालवत येणं वेगळं. बऱ्याच वेळेस ती गाडीचा तेवढा वेग नसतो, पण VFX मधनं तो क्रिएटिव्ह केला जातो किंवा कॅमेराचे इफेक्ट्स आहेत त्यातनं दिसतंय. पण प्रत्यक्ष तशी गाडी चालवण्यातनं काय प्रकार घडतात ते आपण बघतोच आहे. हो,
मी प्रत्यक्षात तर अशी गाडी कधी चालवली नाही नाही. आज तागात. कारण कॉलेजमध्ये असताना ती इच्छा खूप होती, पण आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यामुळे वडील घेऊन देऊ शकले नाहीत. आणि आता परिस्थिती आहे, पण आता परिस्थितीबरोबर एक भीती पण आहे आणि थोडंसं नॉलेज पण आलंय आणि जबाबदारी पण आहे, त्यामुळे त्या गोष्टीची जाणीव ठेवून तसं वागतो. मला एक गोष्ट, आता इथे मॅडमही आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता सर आहेत, त्यामुळे मला ना एक डोक्यात अशी छोटीशी कल्पना आली होती. आपण जेव्हा गाडी विकत घेतो, आता तो तुम्ही सांगितलं की अनेक अत्याधुनिकीकरण आलेलं आहे, खूप अपग्रेड झालेत वाहनं. आपण गाडी विकत घेतो, त्यानंतर ऍसेसरीज घेतो, एक्स्ट्रा ऍसेसरीज घेतो विकत, आणि त्याची वेगळी कॉस्ट भरावी लागते. किंवा तुम्ही डिझेल गाडी घेता किंवा पेट्रोलची गाडी घेता किंवा आता बॅटरी इलेक्ट्रिक आल्यात, ती बॅटरी उतरली की रिचार्ज करावी लागते, पेट्रोल संपलं की भरावं लागतं. हॉर्नवर असं काही करता येईल का, हॉन्किंगवर? कारण तो ना फुकट असल्यामुळे लोक सीटच्या ऐवजी हॉर्नवर बसल्यासारखे हॉर्न वाजवतात. म्हणजे ते सिग्नल आहे, तो लाल आहे, तो अजून हिरवा झाला नाहीये, पण हिरवा झाला की यांच्या करिअरपेक्षाही यांना लवकर पुढे जाण्याची घाई त्या सिग्नलवर असते. त्यातने अपघात होतात. आणि खूप अपघात होतात, आणि सिग्नल तोडणं ते तर झालंच, पण हॉन्किंगवर माझी अशी एक इच्छा आहे की सर मॅडम असं काही करता येईल का की एक्स्ट्रा ऍसेसरीज मध्ये हॉन्किंग घेऊन किंवा हॉर्नला रिचार्ज, की एवढा वाजल्यावर तो बंद पडणार. हो, पण पुन्हा जास्त पैसे पण भरावे मॅडम लागणार. हेच परदेशात तुम्ही जा ना, परदेशात तुम्ही नियम पाळायला सुरुवात करतात, तिथं हॉर्न वाजवता येत नाही, रस्त्यावरती हॉर्न वाजवत नाहीत लोक, कारण शिस्तीने सगळं सुरू असतं. बोला. जुवेकरांनीच इथं ठाणेकरांना आवाहन करावं की विनाकारण हॉर्न वाजवण्याची तुम्हीच आवश्यकता नाही. बोलवा एक दिवशी, काहीतरी मोहीम कार्यक्रम घ्या. जुवे नाही, काय यावर मी अनेक वेळेला व्हिडिओ पण त्यांचे केले. कार्यक्रम आमच्या कार्यक्रमाला हक्काचे ते आहेत. रस्ता सुरक्षा जे अभियान त्यांनी बोलले आपल्याशी, आणि आमच्याकडे महिनाभर 1 जानेवारी ते 31 जानेवारी ह्या महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबवतो. त्याच्यामध्ये एक अभिनेता आमच्याकडे गेस्ट म्हणून असतोच, आणि संतोष जोवेकर असतातच, की लोकांना पब्लिक जमा कशी करायची त्याच्यासाठी आम्हाला ह्या लोकांची मदत लागतेच. त्याच्यामुळे आम्ही ती मदत घेतोच त्यांची, आणि ते आवडीने येतात पण. आणि लोकांना मी ह्या कार्यक्रमातून नक्कीच आवर्जून सांगेल की विनाकारण खरोखर म्हणजे हॉर्न वाजवू नका. जर तुम्हाला गरज पडलेल तेव्हाच हॉर्नचा वापर करा. ते मॅन्युफॅक्चरर्स मध्ये हॉर्नचा हे आहे, त्यामुळे ते हॉर्न ठेवावा लागतो, परंतु विनाकारण खरोखरच हॉर्न वाजवू नका. म्हणजे खिशातल्या खर्चापेक्षा तोच खर्च फार होतो असं. मला वाटतं म्हणजे ते त्याचं रिचार्ज ना, त्या ज्या काही ऍसेसरीज असतात महागड्या, हा. त्यामुळे जास्त किंमत त्या हॉर्नच्या रिचार्जची असली पाहिजे. कारण पैसे दिल्याशिवाय त्या गोष्टीची जाणीव लोकांना होत नाही. बरोबर, मला वाटतं आम्ही आव्हान करतोच आहोत. मॅडम, आमची सगळी अधिकारी त्यांच्यासोबत आम्ही आहोतच सर. म्हणून मी एक असं निवेदन टाकतो आपल्या केंद्र सरकारांकडे की आपल्याकडे अशी काहीतरी, निदान भारत देशात तरी अशी व्यवस्था आणा की हॉर्नचे पैसे वेगळे भरावे लागतील, आणि ते खूप जास्त असतात. परवडत असेल तर घ्या, ना तर तोंडाने बोला पॉ पॉ म्हणून. अत्यंत चांगली सूचना आहे. मला याच्यात थोडंसं जोडावंसं असं वाटतं की आपण नेहमी अपेक्षा करतो की प्रशासनाने सुधारणा केल्या पाहिजेत, रस्ते चांगले असायला हवेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, पण त्याबरोबरीनं आपण आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी पार पाडतो का हेही आपण तपासण्याची गरज आहे. हे ह्या हॉर्नचं उदाहरण आहे. किंवा आपण गाडी पार्क करताना ती नीट लेनमध्ये पार्क करतो का, आपण जिथे सिग्नल नाही अशा सिग्नल मधनं पास होताना, अशा चौकातनं पास होताना नीट व्यवहाराने गाड्या पास करतो का. हॉर्न वाजवला तरी गाडी वेगाने जाऊ शकत नाही ट्रॅफिकमध्ये, तरी सुद्धा हे अननेसेसरली हॉर्न वाजवणं असेल. किंवा सिग्नलला सुटण्याच्या आधीच 10 सेकंद मी बघितलं अनेक वेळा, ठाण्यामध्येच हे असं होतं. मुंबईमध्ये तर कदाचित तो थोडा धाक जास्त आहे त्यामुळे असेल, पण हा ठाणेकरांचा अभिमान जो आहे तो ह्या सगळ्या नीती नियमांमधनं जर आपण केला तर त्या नागरिकांनी त्यांचं कर्तव्य म्हणून, जबाबदारी म्हणून हे पाळायला हवं असं मला वाटतं. बिलकुल. नियम हे आपल्या सुरक्षेकरता आहेत मॅडम, आणि ते पाळलेच पाहिजे. पण या सगळ्याच्या मध्ये मी मध्यंतरी सोलापुरात पण आपल्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो, त्यावेळेस तुमच्यातल्याच एका अधिकाऱ्याची सूचना मांडली की पहिली चूक की मान्य केली, दुसऱ्या चुकीला लायसन्स ठराविक कालावधीसाठी सस्पेंड, तिसऱ्या चुकीला अजून ठराविक कालावधीसाठी, आणि चौथ्या चुकीला थेट द्यायचंच नाही, रद्दच करायचं ते. असंच आहे आमच्याकडे पण. हा. 90 दिवसासाठी आम्ही सस्पेंड करतो हम्म. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कॅन्सल करतो. बस. 3 तर 1, 2, 3 झाले, चौथ्याला कॅन्सल करतो. कॅन्सल त्याला लायसन्स परत मिळतच नाही त्याच्यामध्ये. याचं एक उदाहरण मी साक्ष आहे. हा. माझ्या एका मित्राबरोबर हे झालेलं आहे. झालेलं आहे.
म्हणजे असं घडलंय, म्हणजे नियम पाळले जातात, यांच्या वतीने नियम पाळले जातात. सुजय, मला असं वाटतं आज तुमची बोलताना थोडी तारेवरची कसरत अशी आहे, प्रवक्तेपद आहे तुमच्याकडे, एकीकडे तुम्ही असं म्हणता की हा वाहतुकीच्या समस्या आहेत, पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सशक्त करण्याच्या दृष्टिकोनातनं काम होतंय. तुम्हाला काय वाटतं की आपण लोकांना वारंवार समजून सांगतो, मी आता उल्लेख केला, आपण परदेशात जातो तेव्हा आपण विमानतळावर उतरल्यापासनं ते सगळं बघितल्यावर लगेच नियम पाळायला सुरुवात करतो, पण इथे आपल्याकडे अजूनही ती मानसिकता का बदलत नाही? थोडं एक शहराच्या विषयातला हा कदाचित विषयांतर वाटेल, पण ठाण्याचं एक कॉर्पोरेट बेडरूम झाल्यासारखी अवस्था झाली आहे. बरं, इथला जो नागरिक आहे तो मुंबईमध्ये जॉब करायला जातो आणि फक्त रात्री झोपायला इथे येतो. त्यामुळे त्याला न या शहराविषयी ममत्व वाटत ना त्या शहराविषयी कॉर्पोरेट ममत्व बेडरूम, वाटतं. हा, तुमच्याकडनंच मला कळलं. डिझास्टरच शब्द आहे, पण हे मगाशी थोडा आयुक्तांनी उल्लेख करताना डॉर्मेटरी सिटी असा उल्लेख केलेला. पण जेव्हा ठाणे हे महानगर म्हणून अस्तित्वात आता आलेलं आहे, विकसित झालेलं आहे, अशा वेळेला त्या नागरिकांना आपल्या शहराविषयी एक ममत्व वाटणं हे एक नॅचरल प्रोसेस पण आहे आणि ती आपण करूनही द्यायला हवी. त्याच्यामध्ये जसं प्रशासनाने दंडाच्या माध्यमातनं, प्रशिक्षणाच्या माध्यमातनं करण्याची आवश्यकता आहे, तसंच नागरिकांनी पण आपलं कर्तव्य म्हणून या नियमांचं पालन करण्याची आवश्यकता आहे. तरच वाहतूक व्यवस्थित सुरळीत होईल. एक आलायदा यात सगळ्यात महत्वाचा विषय जो सगळ्या प्रेक्षकांच्या मनात येते, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट या विषयाला घेऊन तुमची मोहीम सुरू आहे. 31 मार्च पर्यंत त्याची मुदत देण्यात आलेली आहे. पण मुद्दा असा आहे की लाखोंच्या संख्येने वाहन आहेत, कसं काय हे सगळं शक्य व्हायचं? त्याची मुदत वाढेल का? काय नेमकं? मुदत वाढणं वगैरे हे शासनाचा धोरणात्मक निर्णय असेल, परंतु मी ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ठाणेकरांना आवाहन करेल की ऑनलाईन तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवू शकतात. त्याच्यासाठी ऑनलाईन जायचं आहे. transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्ही आपली स्वतःची नंबर प्लेट HSRP करू शकतात. 1/4/2019 नंतर शासनाने कंपल्सरी केलेलं आहे HSRP नंबर प्लेट बसवण्याबाबत. पण 1/4/2019 पूर्वीची जी काही वाहनं आहेत त्या सर्वांनी HSRP नंबर प्लेट करणं खूप गरजेचं आहे आणि हे तुमच्या भल्यासाठी आहे, त्याचप्रमाणे शासनाच्या देखील भल्यासाठी आहे. गुन्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या गाड्या गायब होतात, नंबर प्लेट बदलल्या जातात किंवा हे होतं, तर पोलिसांना देखील ह्या HSRP नंबर प्लेटमधून मदत मिळणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने HSRP नंबर प्लेट बसवणं खूप गरजेचं आहे. रायझिंग ठाणे म्हणत असताना आपण यात हे सगळ्या सूचना ज्या आहेत, ही चर्चा जी आहे ती सकारात्मक पद्धतीने घेऊयात खरं तर. पण जाता जाता संतोष, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की आपण व्यवस्थेकडनं काही अपेक्षा ठेवून असतो नागरिक म्हणून. म्हणजे आपण आपल्या भाषेत मामा उभेत सिग्नलवरती म्हणून सिग्नल तोडायचं नाही, दंड भरावा लागेल म्हणून नियम पाळले पाहिजे, हे जे सगळे होताना बघतो. तू एक नागरिक म्हणून, ठाणेकर म्हणून तुझ्या काही अपेक्षा आहेत का व्यवस्थेकडनं की तुम्ही ह्या गोष्टी करणं फार आवश्यक आहे? मगाशी आपण रायझिंग ठाणं, खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे ठाणं आता राईज करतंय, वाढत आहे, त्याप्रमाणे तिकडचे नियम आणि तिकडे किंवा जे काही नियम नागरिकांना घातले जात आहेत तो पाळण्याचा नागरिकांकडून सुद्धा तेवढाच प्रयत्न होतोय, नाही असं नाही अजिबात. आणि मला वाटतं माझे अधिकारी किंवा माझं ठाणे महानगरपालिका अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, परिवहन अधिकारी असतील, ट्रॅफिक, ते सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करतात. कारण एक कलाकार म्हणून ह्या त्यांच्या प्रयत्नात आम्ही नेहमी सहभागी असतो, आम्ही ते जवळून पाहतो, आम्हाला पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांचा प्रयत्न नक्कीच असतो. केवळ एक मी सुद्धा एक कलाकार पण त्याआधी नागरिक आहे, म्हणून उलट मी त्यांची माफी मागेन काही नागरिकांकडून की ते अजून कुठेतरी कमी पडत आहेत. पण मला असं वाटतं की लवकरात लवकर सगळ्या नागरिकांना ही जाण होईल. सर्वात एक कलाकार म्हणून मला सांगावंसं वाटतंय माझ्या ठाणे महानगरपालिका किंवा ठाण्याची जी काय आमची शासन व्यवस्था आहे, आज ठाण्यातला एक कलाकार म्हणून, ठाण्यात याआधी फक्त गडकरी रंगायतन होतं आमचं, जिथे नाटकं पाहायला मिळायची. मग सिंगल स्क्रीन थिएटर्स व्हायला लागली. आता अनेक मल्टिप्लेक्स ठाण्यात आलेत, चांगले चांगले उत्तम क्वालिटीचे मल्टिप्लेक्स, छान सिनेमे बघायला मिळत आहेत. पूर्वी आम्हाला शूटिंगसाठी ठाणं सोडून आजही जातो, पण पूर्वी ठाण्याच्या बाहेरच जावं लागायचं. आज मी खरंच मनापासून आभार मानेन की आज ठाण्यात उत्तम अशा स्टुडिओजना परमिशन्स मिळालेत. ठाण्यात खूप चांगलं शूटिंग हब ठाण्यात हळूहळू रेडी होत आहे. त्यामुळे माझ्या ठाण्याला एक चांगला रेव्हन्यू मिळतोय, माझ्या ठाण्याला एक चांगली व्हॅल्यू मिळते. आज ठाणं जसं केवळ मुंबईत शूटिंग म्हटलं की मुंबईत किंवा चित्रनगरी म्हटलं की मुंबई, आज ठाणं सुद्धा चित्रनगरी म्हटलं की ठाणं
गणलं जातं, ठाण्याचं नाव घेतलं जातं, याचा मला अभिमान वाटतो आणि मी खरंच एक ठाणेकर, एक नागरिक म्हणून, एक कलाकार म्हणून खूप शतशः आभारी आहे. वा वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या या तिघांकरता. आपण फार महत्वाच्या सूचना या सगळ्या विषयाला घेऊन मांडल्या. पण मंडळी, जाता जाता एवढंच सांगायचंय की मी जसं म्हणालो की जन्म हा नैसर्गिक आहे, पण अपघाती मृत्यू हा अनैसर्गिक आहे. या सगळ्या चुकांमधनं कोणाचा तरी जीव जातो, त्या सगळ्याच्यातनं अनेक नाती तुटतात. म्हणून हे होता कामा नये. म्हणून आपण नियम पाळूयात. नियम आपल्या सुरक्षेकरतायत. सुरक्षित राहूयात, कुटुंबाला देखील सुरक्षित ठेवूयात आणि मित्रांना देखील सुरक्षित ठेवणं फार आवश्यक आहे. धन्यवाद आपल्या दोघांचे, तिघांचे. आणि जाता जाता एक आठवण म्हणून मोमेंटो. या परिसंवादात सहभागी झालेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. ठाण्याच्या परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, भाजपचे प्रवक्ते सुजय पत्की आणि अभिनेता संतोष जुवेकर. सुरक्षा वाहतूक व्यवस्था ठाण्यातली या विषयावर त्यांनी आपली मतं मांडली.